आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक रोड पोलिसांची कामगिरी। विधी संघर्षित बालकाकडून घरफोडीचा गुन्हा उघड, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त। नाशिक 6 जून 2026। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत एका विधी संघर्षित बालकाकडून सुमारे 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे। हा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 344/2026 अन्वये दाखल करण्यात आला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान संशयित बालकाची हालचाल आढळून आल्यानंतर गुन्हे शोध पथकाने त्याची चौकशी केली। चौकशीत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि इतर ऐवज असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत 7 सोन्याचे मणी असलेले दागिने, कानातील रिंग, कुडके, मुरणी तसेच चांदीचे कडे आणि अंगठी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली। नाशिक रोड पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे।